अजित पवारांना माहितीमध्ये घेण्यावरून हल्लाबोल करण्यात आला आहे। तर बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने चूक केली असं यामध्ये लिहिलेलं आहे। लोकसभा निकालानं भाजपला वास्तवाची जाणीव करून दिली असंही लिहिलंय। मोदींच्या लोकप्रियतेमुळे सामान्यांचा आवाज नाही ऐकणाऱ्या भाजपला ही एक चपराक असल्याचं मुखपत्रात म्हटलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमतापासून 32 जागा दूर राहिलेल्या भाजपला संघानं आपलं मुखपत्र ऑर्गनायझर मधून खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळतंय। कालच मोहन भागवत यांनी सुनावलेलं होतं। कानपिचक्या दिलेल्या होत्या मोदी आणि शहांना मणिपूरवरून आणि त्यानंतर आता संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून सुद्धा भाजपला सुनावण्यात आलं आहे। संघाच्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे। तर भाजप आणि संघाचे जवळचे संबंध असल्याचं बोललं जातं, मात्र त्याच संघाच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आल्याचं दिसून येतंय। बघा, आज तुम्ही बातमी थोडक्यात वाचली। ऑर्गनायझरनी खडे बोल सुनावलेले आहेत। देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे। अजित पवारांवर सर्वात पहिले आरोप करणारी संस्था कुठली, पक्ष कुठला, तर तो भारतीय जनता पार्टी। त्यांना जेलमध्ये पाठवणारे म्हणणारे नेते कोणतं? भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस। राष्ट्रवादी नॅचरली करप्ट पार्टी आहे असं म्हणणारे कोणतं? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। आणि असं असताना देखील अजितदादांना भारतीय जनता पार्टीने समावेश करून घेतलं सरकारमध्ये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासह एक देशामध्ये भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली असा दावा RSSने केलाय। आता याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधून बाहेर टाकेल, बेदखल करेल आणि त्यांच्यासोबत आघाडी करायची काय नाही ह्याच्यावर मला वाटतं भारतीय जनता पार्टी में आता आत्मचिंतन शुरू झाला असेल। देखो, संघ क्यों बीजेपी को सलाह देती है हमें पता नहीं, लेकिन संघ का बीजेपी सुन नहीं रही और बीजेपी ने कह दिया कि संघ की हमको जरूरत नहीं है। क्यों सलाह देती है हमें पता नहीं। आपल्याला असं वाटतंय की अजितदादा पवारांमुळे अपयश मिळाले असे त्यांच्या मुखपत्रामध्ये आहे, पण मला असं वाटतं की ह्याच्या पाठीमागे कूटनीती आहे। याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसना कव्हर करणं आणि अजितदादांच्यावर खापर फोडणं आणि आपण नामानिराळा राहून आपला भाजपा कसा एकमेव फक्त महाराष्ट्रामध्ये एकटाच कशी सत्ता घेऊ शकतो, पर्याय ना अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला करणं। म्हणजे मला असं वाटतं की ह्या RSSच्या या मुखपत्रामध्ये हे आलेली बातमी याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसची बाजू घेणं, पण ती डायरेक्ट बाजू घेतली जात नाही आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेना बाजूला करणं त्याची ही खेळी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।